दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पालिकेचे वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे महापौरांचे आदेश आहेत। महापौर ऋतू तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे काही वेळापूर्वी आणि तेव्हा ही माहिती दिली आहे। टेंडरमध्ये महापौर बंगल्याचा संबंध नाही, महापौर बंगल्याबाबत एक फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे असं तावडेंचं म्हणणं आहे। तर निविदेचा महापौर बंगल्याचा संबंध नाही आहे असंही महापौरांनी स्पष्ट केलंय। माझं बरोबर आहे। मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम। आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेलं आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही। तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतो आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापौर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल। आणि म्हणून त्यांनी ते शोधतात की काय निघणार, तर मेयरच्या बंगल्याच्या बाहेर लागलेले बॅरिकेड्स, मग काय हे सर्वात शॉकिंग म्हणजे आज सकाळपासून मीडियामध्ये पण बघते आणि न्यूजपेपरला पण बघते, अतिशय फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यामध्ये पुन्हा या ठिकाणी मला वाटतं काय महापौर बंगला काम नूतनीकरण किंवा काय असेल त्याचं काम काढलं गेलंय। माझ्या हातामध्ये टेंडर कॉपी आहे आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो। हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही। या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देवेंद्र, आधी नेमकं काय नरेटिव्ह पसरवलं जात होतं असं तावडेंचं म्हणणं आहे आणि नेमकं त्यांनी काय सत्य सांगितलंय? वैष्णव, आपल्याला माहिती आहे की आज सकाळपासूनच मुंबईच्या महापौर यांचा जो बंगला आहे त्याच्या नूतनीकरणाचा वाद चालू होता। त्याच्यासाठी काढण्यात आलेल्या नव्या टेंडरवरून टीका होत होती आणि खास करून विरोधकांकडून जोरदार महापौरांवरती टीका केली जात होती। याचाच संदर्भ घेत महापौरांनी सांगितलेलं आहे की विरोधकांकडून फेक नरेटिव्ह जे आहे ते पसरवण्यात येत आहे। त्यासोबत जे टेंडर निघालेले आहे त्याचा आणि महापौर बंगल्याचा संबंध नाही। प्रशासनाला जे आहे ते हे टेंडर मागे घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। प्रशासकीय स्तरावरून काही चुका झालेल्या आहेत तर त्यामुळेच हा सगळा गोंधळ झालेला आहे असं म्हणत एक प्रकारे महापौरांनी देखील प्रशासनावरती खापर फोडलेला आहे आणि आता हे सगळं टेंडर जे आहेत ते मागे घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या महापौरांनी दिलेल्या आहेत। राणीच्या बागेच्या संदर्भातील हे सगळं टेंडर होतं, मात्र त्यामध्ये महापौर निवासस्थानाचा उल्लेख आल्यामुळे हा सगळा विषय चर्चेत आला होता आणि जेव्हा विरोधकांकडून या सगळ्यांवरती टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे त्यावेळेस अखेर महापौरांनी हे सगळं टेंडर जे आहेत ते मागे घेण्याच्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। बरं, धन्यवाद देवेंद्र, सविस्तर माहिती आपण दिली आहे।